मेहकर येथे घडला रक्तरंजित थरार. पतीने पत्नीला व 4 वर्षाच्या चिमुकल्याला केले ठार. हत्येमागे चारित्र्याच्या संशयाची किनार. बुलढाणा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये रविवारी रात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास घडली. पत्नी व 4 वर्षाच्या मुलाची हत्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले असून परिसरात भीती व हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत रुपाली राहुल मस्के वय वर्ष 30 व तिचा 4 वर्षीय मुलगा रियांश राहुल मस्के यांचा मृत्यू झाला. आरोपी पतीचे नाव राहुल हरी मस्के वय वर्ष 35 असे आहे. दरम्यान मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. हल्ल्यात रेहांश हा मुलगा जागीच मृत्युमुखी पडला तर गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांना शेजाऱ्यांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात येत असतानाच जालन्याजवळ त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. राहुल मस्के यांची पत्नी रुपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंदा मस्के, आई ताराबाई हरी मस्के व आजी असे एकूण 6 जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते. रविवारी रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना पत्नीचा चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुल मस्केने अचानक घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि झोपतीत असलेल्या पत्नी रुपाली व मुलगा रियांश यांच्या डोक्यावर वार करून अतिशय धक्कादायक व मन हेलावून टाकणारी निर्दयी पतीने पत्नीची तर बापाने मुलाची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मेहकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार तसेच पोलीस अधिकारी संदीप बिराजे, अवचार, नरवाडे, खाडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपी मस्के यास ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्याकडून प्राप्त झाली. घटनेमागील नेमके कारण, संशयाची पार्श्वभूमी व मानसिक स्थिती याबाबत चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.